नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण तांदळाचे पापड करूया। त्यासाठी 1 ग्लास तांदळाचं पीठ घेऊया। एका कढईमध्ये 1.5 ग्लास पाणी टाकून घेऊया आणि ते उकळून घेऊया। त्यामध्ये 1 चमचा मीठ घालून घेऊया। एका पातेल्यात पीठ घेऊन त्यात गरम पाणी टाकून घेऊया आणि एका लाटण्याच्या साहाय्याने किंवा रवीच्या साहाय्याने आपण ते चांगले हटवून घेऊया। बघा कसा छान गोळा तयार होत आहे। त्याचा घट्ट गोळा तयार झालेला आहे। त्यानंतर एका कढईमध्ये पाणी टाकून त्यावर एक प्लेट ठेवूया आणि एका ओल्या कपड्यामध्ये ते मिश्रण टाकून छान प्रकारे मळून घेऊया। गरम असताना ते पीठ मळून घेऊया। उंडा हा छान मऊ झालेला आहे, पाहून घ्या तुम्ही। त्या कपड्याला थोडं सुद्धा लागलेलं नाहीये आणि त्याला उंड्याचे छोटे छोटे गोळे करून सगळे 15 मिनिटं वाफवून घेऊया। त्यानंतर 15 मिनिटानंतर कढईतला एक गोळा घेऊन ओल्या कपड्यामध्ये टाकून परत पहिल्यासारखेच मळून घेऊया। उंडा हा छान गरम असतानाच मऊ करून घेऊया, नाहीतर अशा गुठळ्या तयार होतात त्याच्या। गरम असतानाच डबल कपडा घेऊन तो छान प्रकारे मळून घेऊया। त्यामुळे काय होते, उंडा हा सॉफ्ट राहतो आणि कपड्यालाही चिटकत नाहीये। बघा कसा सॉफ्ट झालेला आहे उंडा आपला। आता त्याचे लहान लहान गोळे करून घेऊया। बघा असे छोटे पेड्यासारखे असे गोळे करून घेऊया। एका कॅरी बॅगला दोन्ही साईडने तेल लावून घेऊया आणि तो उंडा ठेवून त्यावर प्लेट ठेवून असा गोलाकार होतो बघा, आणि नंतर लाटण्याच्या साहाय्याने ती पापडी लाटून घेऊया। बघा कशी गोल गरगरीत आणि छान अशी पातळ पापडी आपल्याला लाटल्या जात आहे। तुम्हाला जेवढा आकार पाहिजे तेवढी आपण अशा हलक्या हाताने पापड लाटू। थोडीही दाबून लाटू नका, जेणेकरून पापड फाटेल। बघा कसा अलगद पापड निघत आहे। फक्त त्याला थोडंसं प्रेस करूया एखादा कपडा खाली अंथरून। हे बघा कशी निघाली आहे पापडी छान प्रकारे।